जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे आणि बघायचं झालं तर ह्या गाडीवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. पण मित्रांनो मागच्या वेळेला प्रॉब्लेम काय झाला होता की पाऊस जास्त पडत होता आणि व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी थोडीशी ऊपर नीचे होत होती आणि ऑडिओ क्वालिटीमध्ये तर बघायचं झालं तर काही काही जे मी बोलत होतो ते कट होऊन जात होतं. तर मोबाईलचा काहीतरी इश्यू असावा काय माहीत नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी परत बनवतोय. आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ॲड झालेला आहे, तो म्हणजे बजाज पल्सर F250. 2022चा मॉडेल आहे आणि 15,000 प्लस किलोमीटर ही गाडी चाललेली आहे. म्हणजे जेव्हापासून घेतलेली आहे तेव्हा ही 15,000 चाललेली होती आणि आता इतके महिने झाले, 2-3 महिने ऑब्व्हियसली झाले असतील, 2-4 महिने. तर त्या हिशोबाने आता 16,000-16,500 किलोमीटर चाललेली आहे. नंतर मी मीटर दाखवेन तुम्हाला. ही गाडी मी का घेतली आणि जर का तुम्ही मला पहिल्यापासून बघत असाल तर माझ्याकडे बुलेट 500 होती रॉयल एनफील्डची, ती मी विकून टाकली आहे. त्याच्यामागे काही कारणं आहेत. तर ते कारणं आता जर का सांगत बसलो तर भरपूर वेळ लागेल आणि बोर होऊन जाल असं मला वाटतं. मी एक्स्ट्रा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन जर का तुमची डिमांड असेल तर. बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी ही गाडी घेतली आहे तर ऑब्व्हियसली काही काही प्लस पॉईंट्ससुद्धा आहेत आणि काही निगेटिव्ह पॉईंट्ससुद्धा आहेत या गाडीमध्ये. तर ते वन बाय वन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिले या गाडीचं इंजिनकडे येऊया. तर मित्रांनो या गाडीचं जे इंजिन आहे ना, ते ॲक्च्युली लो मेंटेनन्स इंजिन आहे. जे बघायचं झालं तर फक्त ₹750 ऑइल. जास्तीत जास्त या गाडीची सर्व्हिसिंग 1500 पर्यंत जाते आणि ब्रेक पॅड वगैरे काय चेंज करायचे झाले तर जास्तीत जास्त 2000 पर्यंत या गाडीचा खर्च येऊन जातो मित्रांनो वर्षाला. आणि जर का तुम्हाला 6-6 महिन्याला सर्व्हिसिंग करायची असेल तर मग मग 1500 पर्यंत आपण करू शकतो. त्याच्यात काही हे नाही, प्रॉब्लेम नाही आहे. बाकी मित्रांनो परफॉर्मन्स या गाडीचा खूप जास्त चांगला आहे. जर का आपल्याला पॉवर पाहिजे असेल, आपल्याला जर का थोडासा टॉर्क पाहिजे असेल, हाय स्पीड्सनं गाडी रन करायची असेल तर आरामात एकदम कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही असं हे इंजिन बनवलेलं आहे मित्रांनो. आणि इनफॅक्ट या इंजिनमध्ये असे काही काही पार्ट्स जोडलेले आहेत, जे अटॅच्ड आहेत, जे नॉर्मल आपल्या डिस्कवरमध्ये बघायला मिळतात, प्लॅटिनामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे जेव्हा आपण या गाडीला राईड करतो ना, ॲज अ रायडर, पिलियन साईडला जास्त आवाज येणार नाही, रायडर साईडला जास्त आवाज येईल इंजिनचा. आणि तो इंजिनचा आवाज आहे ना, तो थोडासा डिस्कवर आणि प्लॅटिनासारखा येतो. थोडंसं ओल्ड वाइब्स येतात. क्लासिक टाईप इंजिन आहे आणि पॉवरफुल इंजिन आहे, जाम पॉवरफुल इंजिन आहे. तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या गाडीचं ट्रान्समिशन. या गाडीचं ट्रान्समिशन ॲक्च्युली 5च गिअर आहेत. पण मित्रांनो एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आपण नॉर्मल स्पीडमध्ये चालतो ना, तेव्हा मात्र या ट्रान्समिशनमध्ये थोडासा आपल्याला इश्यू जाणवतो, की बाबा 6वा गिअर पाहिजे होता. जेव्हा आर-पी-एम थोडा वाढतो ना, म्हणजे एक जर का तुम्ही 70-80 वगैरे जात असाल, तर तो आवाज जो आहे ना गाडीचा, तो असा वाटतो की जसं काय 4च गिअर आहेत की काय. पण ॲक्च्युली 5 गिअर आहेत. मी तुम्हाला अजून एक फीचर सांगतो. जेव्हा आपण 90+ जातो ना, तेव्हा लिटरली तुम्हाला सांगतो, या गाडीचं जे ट्रान्समिशन आहे ते वेगळंच काहीतरी होऊन जातं. आर-पी-एम मॉडरेटला येतो आणि एक्स्ट्रा जो टॉर्क आहे ना, तो कुठून तरी जनरेट होऊन आपल्याला पास ऑन होतो. म्हणजे आपल्याला हायर स्पीड्समध्ये जास्त इश्यू जाणवत नाही आणि तेव्हा लिटरली तुम्हाला सांगतो 6व्या गिअरची जरासुद्धा गरज भासत नाही. तर हा एक प्लस पॉईंट आहे या गाडीमध्ये. तर पुढची गोष्ट म्हणजे या गाडीचा सायलेन्सर. आता तुम्हाला गाडीचा एक्झॉस्ट नोट ऐकवतो मस्तपैकी, जेणेकरून आपल्या कानांना जरा चांगलं वाटेल. तर बाय द वे हे असं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ओल्ड क्लासिक एकदम.
ओके मित्रांनो, तर मित्रांनो हा होता एक्झॉस्ट नोट. आता या एक्झॉस्ट नोटचं तुम्हाला अजून एक फीचर सांगतो. जर का तुम्ही राईड करत असाल तर एवढा काही खास आपल्याला जास्त डिफरन्स जाणवत नाही. नॉर्मल आपल्याला वाटतो. साईडने असे इथे ह्या अँगलला उभं राहिलं तर आपल्याला थोडंसं डॉमिनार टाईप थोडासा आवाज येतो. आणि जेव्हा ही गाडी आपण एका टनल थ्रू पास ऑन करू ना, तेव्हा लिटरली तुम्हाला सांगतो सुपर बाईकवाला आवाज येतो या गाडीमध्ये. एवढा बास आहे या गाडीमध्ये. आणि ऑफकोर्स या एक्झॉस्ट नोटतर्फे आपल्याला वाटतंच की हे इंजिन पॉवरफुल आहे. तर मित्रांनो या गाडीचा मायलेज तुम्हाला सांगतो. जर का सिटीमध्ये चालवायचं असेल ना, तर सिटीमध्ये या गाडीचा मायलेज निघतो अराउंड 35 ते 40. आणि जर का हायवेला घेऊन गेलो आणि जर का ऑफकोर्स आत्ताच्या कंडिशन चालू हिवाळ्याच्या, तर तशा कंडिशन जर का असल्या ना, तर मात्र मित्रांनो तुम्हाला लिटरली सांगतो 49 देऊन टाकतो. 49. आता तुम्हाला करंटली मायलेज किती चालू आहे ते मी तुम्हाला सांगतो. भले गाडी जास्त बाहेर मी काढलेली नाही आहे, तरीसुद्धा तुम्हाला दाखवतो किती मायलेज आहे. तर हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. सगळं काही बघू शकता. जे बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला इथे मिळते. आता एक सेटिंग असते, तर ओडो ट्रिप 1 आणि इथे एस बटन जे आहे सेटवालं ते एकदा दाबायचं आहे. बघा 46चा मायलेज दाखवतो आहे मित्रांनो. आत्ता करंटली मी आता शहरातल्या शहरामध्येच चालवतो आहे, तरीसुद्धा ही गाडी मला 46चा मायलेज देते. पुढची गोष्ट म्हणजे या गाडीची स्टेबिलिटी. मित्रांनो या गाडीची स्टेबिलिटी खतरनाक आहे. ऑब्व्हियसली या गाडीच्या टायर्सवरून आपण अंदाज लावू शकतो मस्तपैकी. तर 17 इंचचे ॲलॉय व्हील्स आहेत. पुढचा टायर जो आहे तो 100 सेक्शनचा आहे आणि मागचा टायर जो आहे तो 140 सेक्शनचा आहे. तर मित्रांनो हे जे टायर रेशो आहेत ना मित्रांनो, हेच डिसाईड करतात की आपल्या गाडीला किती स्टेबिलिटी मिळेल. तर मित्रांनो कॉर्नरिंग म्हणू नका, हलके फुलके ऑफरोडिंग म्हणू नका आणि हायवेला स्टेबिलिटी म्हणू नका. खतरनाक मिळतं आहे मित्रांनो. आणि टुरिंगच्या हिशोबाने मी म्हणतो गाडी खूपच चांगली आहे. फक्त मित्रांनो प्रॉब्लेम एकच आहे की या गाडीचा जो रायडिंग पोश्चर आहे, तो रायडिंग पोझिशन ज्याला आपण म्हणतो, रायडिंग पोश्चर म्हणतो, ते आहे. तर मित्रांनो थोडंसं आपल्याला इथे जर का जास्त ब्रेकिंग होत असेल, जे नॉर्मली आपण अपडाऊनसाठी नाहीतर कॉलेजला जातोय, नाहीतर परत शहरातल्या शहरात चालवतोय, जास्त ब्रेकिंग करावी लागते ना जिथे-जिथे, तिकडे मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी जेव्हा आपण ही गाडी 90+ ठेवतो ना, तेव्हा मात्र रायडिंग पोश्चरचा जरासुद्धा इश्यू होत नाही. एकदम स्टेबल आणि कम्फर्टेबल राहतो माणूस मित्रांनो. मित्रांनो आता रिफाइनमेंटबद्दल बोलून घेऊया, ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये साध्या भाषेत बोलतो की व्हायब्रेशन किती आहेत या गाडीमध्ये. तर मित्रांनो बजाजच्या ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांमध्ये व्हायब्रेशन आहेत. डॉमिनार सकट म्हणजे तुम्ही कोणतीही गाडी पकडा, थोडेसे तरी व्हायब्रेशन्स आपल्याला आहेतच. पण मित्रांनो या गाडीमध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ना, त्याला एक वेगळ्या प्रकारचे फीचर आहे. जर का तुम्ही कम्यूट टाईप जर का चालवली ना, तर कम्यूट टाईपमध्ये थोडेसे व्हायब्रेशन आपल्याला झेलायला लागतील. स्लो स्पीड्सना, मिड रेंज स्पीड्सना. आणि जर का आपण 90+ नेली, जे आपण टुरिंगसाठी स्पीड यूज करतो मोस्टली, लांब-लचक हायवे असतील तेव्हा आपण जरा खेचतो बरोबर. आणि बराच वेळ आपण ठेवतो 90+. तर मात्र तिथे या गाडीचे व्हायब्रेशन्स टोटली गायब होऊन जातात. टोटल म्हणजे 0 व्हायब्रेशन, जरासुद्धा व्हायब्रेशन या गाडीमध्ये जाणवत नाहीत. एकदा 140 सुद्धा या गाडीवर गेलेलो आहे. 1-2 मिनिटं ठेवलेली आहे गाडी मस्तपैकी हायवेला. तरीसुद्धा मित्रांनो रेड लाईनपर्यंत या गाडीमध्ये व्हायब्रेशन नव्हते. मोस्टली गाडीमध्ये काय असतं की लो स्पीड्सनं व्हायब्रेशन कमी असतात आणि हायर स्पीड्सनं थोडी व्हायब्रेशन वाढतात. पण या इंजिनचं उलटं आहे. आता मित्रांनो या गाडीचा फ्यूल टँक जो आहे ना, या गाडीचा फ्यूल टँक खूपच जास्त चांगला आहे. 14 लिटर्सचा फ्यूल टँक आहे मित्रांनो. 14 लिटर म्हणजे टुरिंगच्या हिशोबाने खूपच चांगला टँक दिलेला आहे. मित्रांनो जर का आपण टॉपअप केलं ना फ्यूल, तर आरामात आपल्याला 600 ते 650 किलोमीटरपर्यंत आपल्या या गाडीला मायलेजच्या हिशोबाने, म्हणजे जर का 40चा वगैरे मायलेज असेल, 40-45चा, 700 किलोमीटरपर्यंत सुद्धा मी या गाडीची किलोमीटर रेंज बघितली आहे मित्रांनो. त्यामुळे त्या हिशोबाने बऱ्यापैकी ही गाडी टुरिंग केपेबल आहे. मित्रांनो आता येऊया सीटकडे. तर सीट हाईट आहे 790. बघायचं झालं तर 790 ही थोडी छोटी हाईट आहे. तरीसुद्धा मी म्हणेन की थोडी फसवी हाईट आहे ही. आता तुम्ही बघू शकता जी सीट आहे तिचं जी जाडी आहे ती एवढी काही खास नाही, तरीसुद्धा थोडंसं टिपटॉप करायला लागतं. आता माझ्यासारखा माणूस थोडासा टिपटॉप करतो आहे. माझी हाईट आहे 5 फूट 1 इंच. बऱ्यापैकी कम्फर्टेबल सीट आहे. थोडीशी मीडियम क्वालिटीची सीट दिली आहे, जेणेकरून टुरिंगसाठी जरा जास्त बेटर पडेल. पिलियन सीट जी आहे ती सुद्धा ठीकठाक आहे. कुशनिंग वगैरे सुद्धा खूप म्हणजे ठीकठाक दिलेली आहे. फक्त थाय सपोर्ट जो असतो तो थोडा कमी आहे. तर तो एक इश्यू आहे याच्यामध्ये. जो माणूस 5 फूट नाही तर 5 फूटच्या खालचा असेल तो इथं आरामात बसेल मागे.
आणि जर का 5 फूटच्या वरती असेल तर मग त्याचे गुडघे दुखणं आहे. आणि ज्याची हाईट 6 फूट नाही तर 6 फूटच्या पुढे आहे, त्याला जरा ह्या सीटवर जरा इश्यू होणार आहे. कारण की सीट हाईट थोडीशी कमी आहे आणि फुटपॅक पोझिशन थोडंसं मागे आहे. जेणेकरून थोडंसं कॉर्नरिंगमध्ये जराशी हेल्प होईल. जे जास्तच उंच माणसं आहेत त्यांच्यासाठी थोडासा इश्यू आहे. बाकी जे 5 फूट 8 इंच, 5'9" पर्यंत इव्हन 6 फीटपर्यंतसुद्धा माणूस कम्फर्टेबल राहील या बाईकवर असं मला वाटतंय. जास्त वेळ जर का बसलो ना, तर मागे थोडासा गुडघ्यांचा इश्यू होऊ शकतो. कारण की फुटपॅकची पोझिशन तुम्ही बघू शकता थोडी मागे आहे. आता मित्रांनो, ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलून घेऊया. तर मित्रांनो, ड्युअल चॅनल ABS आहे. तर मित्रांनो, या गाडीचे ब्रेकिंग आहे ना, एवढे कॉन्फिडेंटली ब्रेकिंग होते ना या गाडीमध्ये, म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, कॉर्नरिंग या गाडीवर मी जरा जास्त शिकलो आहे. बाकी ज्या आधीच्या गाड्या आहेत, मी आता KTM RC 390 चालवली आहे. त्याच्यानंतर पल्सर 220सुद्धा मी मित्राची चालवली आहे. बऱ्याचशा अशा ह्या सेगमेंटच्या गाड्या मी चालवल्या आहेत. तर मित्रांनो, ह्या गाडीवर जी ब्रेकिंग सिस्टम आहे ना, ती खतरनाकच देऊन ठेवली आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला जिथे ज्या पॉइंटवर ब्रेक पाहिजे, ज्या पॉइंटवर गाडी थांबायला पाहिजे, त्या पॉइंटवरच ही गाडी थांबते. त्यामुळे मला जरासुद्धा कुठेही असं अनकम्फर्टेबल वाटलं नाही ब्रेकिंग करताना, ना इमर्जन्सी ब्रेकिंग, ना नॉर्मल ब्रेकिंगमध्ये. शहरामध्ये तर ब्रेकिंग खूपच चांगली होते, पण इव्हन हायवेजने सुद्धा भरपूर कॉन्फिडेंटली आपण कुठेही आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग आरामात करू शकतो, अशी हे ब्रेकिंग सिस्टम दिलेली आहे. बाकी आता या गाडीचा हेडलाईटबद्दल बोलून घेऊया. तर हेडलाईट जो आहे, तो या गाडीचा प्रोजेक्टर LED सेटअप दिलेला आहे. तर सॅम्पल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे, की जेवढ्यापर्यंत बीम पडती तेवढ्यापर्यंत एकदम क्लिअर व्हिजिबिलिटी आहे. आणि या गाडीचा जो अप्पर आहे, तो सुद्धा खूपच चांगला आहे. अप्पर आणि पास जो आहे ना, तो भरपूर चांगला आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि सेटिंग केल्यानंतर ती जी बीमची जी इंटेन्सिटी आहे ना, थोडंसं प्रकाश तो थोडं कमी होतो. पण बराचसा एरिया म्हणजे पूर्ण अगदी त्या झाडापर्यंत आरामात एकदम पडतो. जो डिपर असतो ना, तो आरामात पडतो. थोडी पॉवर जास्त असते तर अजून मजा आली असते असं मला वाटतंय. मित्रांनो, या गाडीचे मिरर्स जे आहेत ना, ते चांगले आहेत. चांगली व्हिजिबिलिटी, रिअर व्हिजिबिलिटी देतात. तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हे फेअरिंगला जोडलं आहे ना, त्यामुळे जरा इश्यू आहे. म्हणजे जेव्हा सिमेंटचा रस्ता असेल, नाहीतर खड्डे-बिड्डे असतील, तर थोडंसं ना व्हायब्रेट करतात हे थोडेसे. त्यामुळे मागचं काय चालू आहे ते जास्त काही कळत नाही आपल्याला. मित्रांनो, आता बोलूया सस्पेन्शनबद्दल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गाडीमध्ये कम्फर्ट किती आहे? जो रॉ कम्फर्ट ज्याला म्हणतात ना, ती किती आहे? आणि नक्की ही गाडी कुठे जास्त चांगली चालते? तर मी वन बाय वन तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले फ्रंटला नॉर्मल टेलिस्कोपिक सस्पेन्शन आपल्याला मिळत आहेत. तर जराशी जाडी जी आहे ती बऱ्यापैकी ठीकठाक आहे. पण मित्रांनो, खूपच जास्त स्टेबल आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहेत. जरासुद्धा शॉक बिक जो आहे तो एक्स्ट्रा वरती येऊन देत नाही. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे मागचं सस्पेन्शन. मित्रांनो, मागचं सस्पेन्शन आहे ना, तो आपल्याला मोनोशॉक मिळतोय. पण मित्रांनो, तुम्हाला लिटरली सांगतो, आता तुम्ही सेटिंग बघू शकता. सेटिंग जी आहे ती कंपनीची सेटिंग आहे. म्हणजे आता बघायचं झालं तर ह्या सेगमेंटवाल्या ज्या गाड्या असतात त्याचे सस्पेन्शन जरा स्टिफ असतात. जेणेकरून आपल्याला हायवेला चांगली स्टेबिलिटी मिळेल, कॉर्नरिंगला जास्त प्रॉब्लेम नाही येणार. प्लस हायर स्पीड्सना जास्त स्टेबिलिटी मिळेल. पण मित्रांनो, ह्या गाडीचं सस्पेन्शन आहे ना, ते ना दोन्ही टाईपचं काम करतात. आता ह्याच्या मातीच्या रोडवर गेलं ना, तर जरासुद्धा धक्का नाही, काय नाही, काय नाही. एकदम स्मूथ सस्पेन्शन चालतात. ऑब्व्हियसली आता एक्सपल्स, हिमालयनसारखे एकदम रेमटवू नाही शकत या रस्त्यांवर. तरीसुद्धा जे आपण नॉर्मली घेऊन जातो ना, सेम त्याच हिशोबाने आपल्याला स्मूथनेस मिळतो. पण जर का आपल्याला सिमेंटचा रस्ता असेल तरीसुद्धा काही इश्यू होत नाही आणि डांबराच्या रस्त्यावर काय बघायला नको, डांबराच्या रस्त्यावर एवढं काही लागतच नाही. पण मित्रांनो, बऱ्यापैकी सस्पेन्शन एकदम चांगले आहेत आणि कंपनीला ज्या गोष्टीवर खर्च करायला पाहिजे त्याच गोष्टीवर कंपनीने खर्च केलेला आहे. जसं की या गाडीचे सस्पेन्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. मित्रांनो, आता हायवे स्टेबिलिटी तर बघायला नको, खूपच जास्त चांगली आहे. पण रफ पॅचेस असतील, सिमेंटच्या पॅचेस असतील, जे आपण मुंबईला बघतो, घाणेरडे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आता, तरीसुद्धा ही गाडी आहे ना, ती अपडाऊनसाठी एकदम बेस्ट गाडी आहे असं मी म्हणेन. कारण की या गाडीचं सस्पेन्शन मुंबईच्या रस्त्यांवर एकदम चांगले काम करतात. जरासुद्धा शॉक बीक लागून देत नाही, जरासुद्धा थकवत नाही, अजिबात नाही, काय नाही. आता रायडिंग पोश्चरवर जसं मी तुम्हाला सांगितलंय, रायडिंग पोश्चरवर जास्तीत जास्त प्रॉब्लेम कुठे होऊ शकतो? आपल्या तळहाताना होऊ शकतो, मनगटांना होऊ शकतो, खांद्यांना होऊ शकतो. कोणाकोणाला जर का आता हाईट जर का म्हणजे एखाद्याची जास्त झाली तर थोडासा पाठीला इश्यू होऊ शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला मी लिहून देतो.
तुमची हाईट कितीही असू दे, तुमचं वजन कितीही असू दे, या गाडीवर जोपर्यंत रायडर सीटवर तुम्ही बसताय ना, तोपर्यंत तुम्ही कितीही तास या गाडीला चालवा, कमरेचा प्रॉब्लेम अजिबात नाही होणार. कमरेचा प्रॉब्लेम 0. म्हणजे मी या गाडीला नाही म्हटलं तरी 1000 किलोमीटर ना, ते मी एका दिवसात केलेले आहेत. ठीक आहे. 1 ते दीड दिवसात केलेले आहेत. आता सगळ्या प्रकारचे जे तीर्थक्षेत्र आहेत ना, तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी सगळं जे शक्य होत असेल, ते मी 2 दिवसात केलेलं आहे, ह्याच गाडीवर. तर मित्रांनो, मला मॉडरेट टाईपचे रस्ते लागले, काही-काही चांगले रस्तेसुद्धा लागले, काही-काही सिटीमधून आपल्याला जायला लागतं. अशा प्रकारचे मिक्स रस्त्यांवर मी या गाडी चालवली आहे मित्रांनो. मला कमरेचा जरासुद्धा इश्यू झाला नाही या सीटवर. कारण की या गाडीचं मागचं सस्पेन्शन. मित्रांनो, कितीही जोरदार मोठा खड्डा असू दे, काही असू दे, थोडंसं उडायला होतं. थोडंसं गाडी थोडीशी आपल्याला उडवते, खेचत-खेचत घेऊन जाते, गोष्ट वेगळी आहे. थोडीशी उडवते सुद्धा जर का अनइवन पॅचेस असतील तर. पण कमरेचा इश्यू आपल्याला झक मारून नाही होणार. हां, आता पिलियन सीटचा थोडासा इश्यू आहे, कारण की पिलियन सीट जी आहे, ते रायडर सीटपेक्षा थोडी कमी कम्फर्टेबल असते. तर ते आहे. पण व्हायब्रेशन वगैरे जरासुद्धा नाहीत सीटवर. सीटवर नाही ना पिलियन व्हायब्रेशन. मग हँडलवर कितीही असू दे, हँडलवर असू दे, फुटपॅकवर असू दे, कितीही असू दे, सीटपर्यंत काही पोहोचत नाही. सीट एकदम कम्फर्टेबल आहे. त्यामुळे हे जे सस्पेन्शन जे बनवलेले आहेत, ते खूप जास्त चांगले बनवले आहेत. मित्रांनो, आता पुढची गोष्ट म्हणजे या गाडीचं इश्यूज. या गाडीमध्ये काय-काय इश्यूज आहेत. तर मित्रांनो, पहिला इश्यू जो आहे, तो मी ॲक्चुअली इश्यू म्हणणार नाही, कारण की गाडी ऑलमोस्ट कंप्लीट दिलेली आहे. तरीसुद्धा मला वाटतंय की ॲडजस्टेबल जे विंडशील्ड आहे, ते आपल्याला कस्टम जर का करून घ्यायचे असेल, तर इथे कुठे जास्त काही ऑप्शन दिसत नाही आहे. बघा तुम्ही, आता जर का मला बाहेरून कुठेतरी विंडशील्ड लावून घ्यायची असेल मोठीवाली, तर मला सांगा मी कुठून लावून घेऊ? म्हणजे इथे ना बोल्ट्स दिसतायत ना काय, कारण की पूर्ण ही वरची फेरिंग आलेली आहे वरती. त्यामुळे जरासा मला इश्यू होणार आहे ते कस्टम वगैरे करून घेताना. मित्रांनो, पुढचा जो इश्यू आहे, तो या गाडीचा चेन सेट आहे. आता चेनमध्ये प्रॉब्लेम आहे, की चेन स्प्रॉकेटमध्ये प्रॉब्लेम आहे, की स्विंग आर्ममध्ये प्रॉब्लेम आहे, तो मला काय म्हणजे कळतच नाही आहे. जेव्हा मी गाडी रन करतो ना, आता इथल्या इथे जर का स्लो स्पीडमध्ये असेल, तर जास्त काही आवाज येत नाही. मिड रेंज स्पीडमध्ये, हायर स्पीड्समध्ये या गाडीचं जे चेन आहे ना, चेन सेट पूर्ण, तो भरपूर आवाज करतो. तरी मी माझ्या परीने थोडंसं सेटिंग-बिटिंग स्वतःहून मी केलेली आहे, त्यामुळे आवाज थोडा कमी झालेला आहे. तरीसुद्धा थोडा का होईना आवाज थोडासा आहेच या गाडीमध्ये. तर असं घुरूक, 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 घुरूक असा थोडासा आवाज येतो. तर तो थोडा कमी झालेला आहे मी सेटिंग स्वतः केल्यामुळे. तरीसुद्धा काय माहीत नाही काय आउट आहे, चेन आउट आहे, की चेन स्प्रॉकेट आउट आहे, की अख्खा टायरच आउट आहे, ते मला काय कळत नाही आहे. तर मी सर्व्हिसिंगला घेऊन गेलो होतो गाडीला. तर सर्व्हिसिंगमध्ये त्यांनी सांगितलं, की हा असा आवाज थोडासा आहेचच. सगळ्या गाड्यांमध्ये आहे. तर तो आपल्याला जरासा इग्नोर करावा लागेल. बाकी काही इश्यू नाही आहे मित्रांनो. बाकी जेवढं-केवढं आहे तेवढं खूपच जास्त चांगलं आहे या गाडीमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर खूप काही गोष्टी मी या गाडीबद्दल सांगितलेल्या आहेत आणि लवकरच आपण कुठे ना कुठेतरी राईडला निघूयाच या गाडीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.